हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज 20 मे 2025 आपण जोशी काकांसोबत बुद्धियोग या ग्रंथाचा अभ्यास करतोय. सगळ्यांना नम्र विनंती की त्यांनी आपले ऑडिओ आणि व्हिडिओ पण बंद करावे. बरेच व्हिडिओ चालू आहेत, त्याच्यामुळे बाकीच्यांनाही व्यक्ती येईल. सगळ्यांना नम्र विनंती, व्हिडिओ बंद करा प्लीज. आणि पुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. हरिओम. सुरुवात करूया. सर्वांना हरिओम. प्रार्थनेने सुरुवात करतो. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपामहं वन्दे परमानन्दमाधवम्. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभारंभतो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारवाचा गमो पंथ अनंत या राघवाचा. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ज्ञानरूप स्वामी, शक्ती शांतीरूप महाशून्य बिंदू यांना नमस्कार. माझे अध्यात्म वेदांत शास्त्रातील सद्गुरू डॉक्टर काका यांना साष्टांग दंडवत आणि आपण उपस्थित सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ ईश्वराला सादर प्रणाम. राष्ट्रकल्याण प्रार्थना म्हणतो. आपणही आपापल्या ठिकाणी मनात याचा उच्चार करा. हे राष्ट्र मोठं झालं पाहिजे, यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. आज ह्या ग्रंथावरचा हा चौथा पाठ आहे आणि पाठ 3 मधला थोडासा आपण आढावा घेऊया. जे कोणी आले नसतील त्यांच्यासाठी आणि जे आले असतील त्यांच्या परत उजाळा होण्यासाठी. आपण प्रस्तावना जी स्वामीजींनी लिहिलेली आहे या बुद्धियोगाला, या प्रस्तावनेच्या संदर्भात हे सगळी चिंतन आणि चर्चा करत आहोत. बुद्धियोग आहे. बुद्धी आणि बुद्धी आधारित विज्ञान ह्या दोन गोष्टी आहेत, त्याच्यावर आपण चर्चा करतोय. आणि त्याच्यात मागच्या वेळेला आपण बघितलं की विज्ञान जरी कितीही प्रगत झाला असेल आणि कितीही टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झाली असतील, तर मानवाच्या ज्या काही उत्सुकता आहेत किंवा मानवाच्या ज्या विविध जिज्ञासा त्याच्या आयुष्यातल्या असतात, त्या दृष्टीने विज्ञानाला बरीच लिमिटेशन्स आहेत. काही लिमिटेशन जी आपण बघितली होती ती अशी की नैतिक, ज्याला म्हणतात नैतिक निर्णय जे असतात ते विज्ञान करू शकत नाही. नंतर सौंदर्यशास्त्र, चव, अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल विज्ञान काही ज्ञान देऊ शकत नाही आपल्याला. नंतर विज्ञान आधारित तंत्रज्ञान विकसित होतं आणि ते आपल्याला उपलब्ध असतं, पण त्या तंत्रज्ञानाचा किंवा वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग कसा करावा हे आपल्याला विज्ञान सांगत नाही. नंतर अतिंद्रिय किंवा अलौकिक अशा ज्या गोष्टी असतील त्याच्याबद्दल विज्ञान काही आपल्याला विशेष काही सांगू शकत नाही, माहिती देऊ शकत नाही. अर्थात या सगळ्या मानवाच्या जिज्ञासा असतात. मानवाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती करून घ्यायच्या असतात, त्या आवश्यक असतात, परंतु त्याच्याविषयी विज्ञान अनभिज्ञ आहे किंवा अलिप्त आहे. नंतर अत्यंत महत्वाचे जे प्रश्न आहेत त्याचे अनेक प्रश्नाची उत्तरं विज्ञानाकडे नाही आहेत. आयुष्य किंवा हे पृथ्वीवरचं जीवन सुरू कसं झालं
त्याच्यातला कॉन्शियसनेस म्हणजे जाणीव, किंवा ज्याला आपण मन थोडक्यात म्हणतो किंवा अंतःकरण जे म्हणतो, ते म्हणजे काय? बिग बँगनी हे विश्व सुरू झालं असं विज्ञान म्हणतं, पण बिग बँगच्या अगोदर काय होतं याच्याबद्दल विज्ञानाकडे माहिती नाही. नंतर हे जे विश्व आहे ते कशापासून बनलेलं आहे, कसं बनलेलं आहे ह्याच्याबद्दल काही माहिती आहे, काही माहिती नाहीये. नंतर ही जाणीव जी आहे, जी सजीव प्राण्याला असते, अगदी एकपेशीय प्राण्यापासून ते मनुष्यापर्यंत सगळ्यांना जाणीव आहे. जाणीवेचे स्तर जरी वेगळे असतील तरी ते असतात. तर ही जाणीव कुठून येते? नंतर आपल्याला स्वप्न का पडतात? टाइम ट्रॅव्हल म्हणजे कालाच्या अतीत जाणं किंवा कालाच्या मागे जाणं, कालाच्या पुढे जाणं, हे शक्य आहे का? याच्यावर फिक्शन स्टोरीज बऱ्याच आहेत, परंतु विज्ञान ह्याच्याबद्दल काही सांगू शकत नाही. बरं, मानव म्हणून किंवा मनुष्य प्राणी म्हणून किंवा ज्याला होमोसिपियन असं म्हणतात, ते अशा पद्धतीचे प्राणी जे पृथ्वीवर असतात, आपण आहोत माणसं पृथ्वीवर, तसे आपण एकमेव या विश्वात आहोत का असे अनेक काही ठिकाणी माणसं असू शकतात? नंतर अत्यंत दुर्घट व्याधी ज्या आहेत, कॅन्सर वगैरे सारख्या, त्याच्यापासून आपल्याला कशी मुक्तता मिळेल? आणि बऱ्याच पद्धतीने जे प्रश्न असतात ते विज्ञान उत्तर. ह्याचा अर्थ असा नाही की विज्ञानाचं महत्व कमी नाही. विज्ञानाचं महत्व आपल्याला प्रत्येक क्षणी आहे. आयुष्यात आपल्याला आता प्रत्येक ठिकाणी विज्ञानाची मदत घ्यावी लागते आणि त्याचा उपयोग आपण करतो. पण तरी सुद्धा या विज्ञानाच्या ज्या मर्यादा आहेत त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर आपण बुद्धीचा विचार करतोय तर त्याच्यामध्ये जी प्राचीन सूत्र आहेत त्या प्राचीन सूत्रांचं जेव्हा वैशिष्ट्य आपण मागच्या वेळेला बघितलं, एक आस्यवामीय सूक्त हे ऋग्वेदातलं एक सूत्र आपण बघितलं आणि त्याच्यामध्ये गूढ भाषेमध्ये का होईना परंतु अत्यंत महत्वाची अशी माहिती आहे. म्हणजे प्रकाश वेग एका सेकंदाला अमुक लाख 3 लाख वगैरे काहीतरी किलोमीटर हा जो आहे, ह्याच्याबद्दलची माहिती किंवा वेगळ्या वेगळ्या ग्रहांच्या मधले असलेली अंतराची मापं, ही सगळी गोष्ट ह्या आस्यवामी सूक्तामध्ये आलेली आहे असा एक सिद्धांत आहे. विमानशास्त्राबद्दल सुद्धा आस्यवामी सूक्तामध्ये काही माहिती दिलेली आहे असं म्हटलं जातं. म्हणजे ही ऋग्वेदातली किंवा ही प्राचीन जी सूक्त आहेत त्या प्राचीन सूक्तामध्ये सुद्धा अत्यंत स्पष्टपणे नाही आणि प्रयोग आधारित नाही, म्हणजे वैज्ञानिक प्रयोग आधारित नाही, परंतु अनुभूतीतून अत्यंत उच्च अशा प्रज्ञास्थितीतून किंवा ऋतंभरा स्थितीतून त्या ज्या वेळच्या ते जे काही अभ्यासू होते, ऋषी होते, त्यांना जी काही माहिती प्राप्त झाली ती त्यांनी मांडलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा बरेच सूत्र मिळालेली आहेत. नासदीय सूक्त आपण दुसरं म्हटलं, हे पण ऋग्वेदातल्या 10व्या मंडळातलं एक सूत्र आहे, सुस्त आहे. याला त्या सृष्टीचं स्तोत्र ज्याला म्हणतात. म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीबद्दल अनेक प्रश्न या सूत्रात विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर अनेक दर्शनं आहेत, म्हणजे 708 दर्शनं म्हणतात आपल्याकडे. हिंदू धर्मात वेगवेगळ्या पद्धतीने दर्शनं म्हणजे वस्तुस्थिती प्रत्येकाला जशी अनुभवाला आली त्याप्रमाणे त्यांनी लिहिलेली अशा प्रकारची 6 प्रकारची दर्शनं आहेत आपल्याकडे. नंतर संस्कृतीचा जो काही भाग असतो, मगाशी आपण म्हणलं की मॉरॅलिटी म्हणजे नैतिकता, माणसाची आवड निवड, चव, संगीत किंवा अशा ज्या अनेक कला आहेत त्याच्याबद्दल सुद्धा अनेक संशोधन अशा पद्धतीची काही सूक्तामध्ये आपल्याला मिळतं. एकीकडे आपण विज्ञानाचं महत्व आणि विज्ञानाची लिमिटेशन बघतोय, दुसरीकडे आपण प्राचीन सूक्तांची मर्यादा आणि त्यांची सुद्धा उपयुक्तता बघतोय. आता आणखीन काही संदर्भ की ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा विज्ञान संदर्भ आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे कोपर्निकसने सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा शोध लावला, परंतु 725 वर्षापूर्वी किंवा 725 पेक्षा जास्त 800 वर्षापूर्वी सूर्याचं भ्रमण हा भास आहे हे वैज्ञानिक सत्य ज्ञानेश्वरी मांडलेलं आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलंय, उदय असताचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मची आसदा. म्हणजे सूर्य चालत नसून चालल्यासारखा दिसतो. म्हणजे सूर्याचं न चालता चालणं हा ज्ञानेश्वरीतला जो क्रांतिकारक शोध आहे
तो नंतर पुढे कोपर्निकसनी लावलं. म्हणजे तिथे परत अशा पद्धतीने कोपर्निकसनी जशी मांडणी केली तशी ज्ञानेश्वरांनी केलेली नाहीये. परंतु पृथ्वी सपाट आहे का गोल आहे याच्यावर शास्त्रज्ञांच्यात बराच काळ वाद चालला होता. आता पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत जगन्मान्य झालाय, पण ज्ञानेश्वरांनी 785 रुपये पृथ्वी गोल असल्याचं सांगितलेलं आहे. पृथ्वीचे परिमाणूंचा उगाणा घ्यावा तरी हा भूगोलची काखे सुहावा, तैसा विस्तारू माझा पहावा तरी जाणावे माते. आता भूगोल हा शब्द महाराज ज्ञानेश्वरीने मराठीत दिलेला आहे आणि पृथ्वी गोल असल्याचं निश्चित असं निस्तज्ञ न सांगता किंवा क्लिअरली न सांगता परिणामाचा सुद्धा परमाणू किंवा ज्याला आपण ॲटम म्हणतो किंवा ॲटमचा सब ॲटम म्हणतो त्याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. थोडक्यात हे आपण कशासाठी समजून घेतोय, बुद्धियोग आणि बुद्धी ह्या उपयोग आपल्याला आपल्या आयुष्याच्या कल्याणासाठी आपल्या कल्याणासाठी करत असताना बुद्धी आधारित ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण थोडक्यात समजून घेतो. आणि या सगळ्याचा सारांश जर का म्हणायचं म्हटलं, आता आणखीन एक उदाहरण सांगता येईल जे आता मला सहज आठवलं, ते म्हणजे असं की अमृतानुभवामध्ये पहिला अध्याय स्वामीजींनी जे काही विवेचन केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की फोटॉन म्हणजे प्रकाशाचा सर्वात अल्प कण किंवा एनर्जीचा सर्वात छोटा कण, त्याची व्याख्या ज्ञानेश्वरांनी त्या काळात दिलेली आहे की अजून सुद्धा ती काही ठिकाणी स्पष्ट झालेली नाही. थोडक्यात आपण हे बघतोय की नवं जे आहे, विज्ञान जे आहे किंवा नव्या गोष्टी ज्या आहेत, आधुनिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काही लिमिटेशन असू शकतात आणि जुन्यामध्ये सुद्धा काही बरोबर असू शकतो. आणि हा दृष्टिकोन जर आपण बघितला तर हा दृष्टिकोन शेवटी बुद्धिवादी म्हणावा लागेल. आणि म्हणून जुनं नवं अशी लेबल न लावता जिथं सत्य सापडेल तिथून घ्यावं आणि याला नवं जुनं विचार म्हणणं हे व्यर्थ आहे, हा भाग स्वामीजी आपल्याला याच्यातून आपल्याला सांगतायत. आता ह्या सगळ्या प्रस्तावना ही खोटी अगदी 5-7 पानाची प्रस्तावना किंवा आणखीन कमी पानं असतील, परंतु या प्रस्तावनेवर आपण का एवढा वेळ घालतोय किंवा एवढा आपण का चिंतन करतोय, कारण ह्या प्रस्तावनेचा अर्थ आपल्याला कळणं आवश्यक आहे आणि बऱ्याच वेळा तो कळणार नाही. कारण स्वामीजींनी सुद्धा त्याच्याबद्दलची माहिती अन्य ठिकाणी कधीतरी सांगितलेली आहे, लिहिलेली आहे, परंतु इथे तो अत्यंत छोटा किंवा अत्यंत थोडा असा उल्लेख केलेला आहे, म्हणून आपण ते नीट समजून घेतोय. आता मी हा पॅराग्राफ असतो, 1-2-3 पॅराग्राफ असतो की जी ह्या प्रस्तावनेमध्ये आलेले आहेत आणि मग ते आपण अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करू ह्या पाठामध्ये. आणि ह्या पाठामध्ये नाही झालं तर पुढच्या पाठामध्ये. स्वामीजींनी असं म्हटलं की नो युअर डेथ हे स्वामीजींनी दिलेलं पुस्तक आहे. त्याच्यावरचं गणित पाहिलं तर लक्षात येईल की माणसाची जन्माला येतानाची शक्ती 2 असते, ती मृत्यूच्या वेळी 1 असते. यापैकी एक ही शक्ती खर्च करण्याजोगी आणि दुसरी शक्ती खर्च न करण्याजोगी असे विभाग पडले तर दोन्ही विभाग सारखेच असतात. 3 अब्ज 15 कोटी 36 लक्ष गतिस्पंदन किंवा कोट्यावधी उष्णतांक सारख्याच प्रमाणात असलेली शक्तीची 2 सारखी कुंडे, त्यापैकी एका कुंडामध्ये शांत किंवा लीन शक्ती म्हणून कुंडलिनी अशी जुळवणूक केली म्हणजे पूर्वजांच्या सूक्ष्म शक्तीचं कौतुक वाटणारच. ते शक्तिरूप कुंड असल्याने त्याला कोणी देवी म्हणो, कोणी देव म्हणो, कोणी विठ्ठल म्हणो, तो फक्त नावाच्या फरकाचाच प्रश्न उरला. स्वामीजी पुढे लिहितात, मी एकदा कल्पना मांडली होती की विठ्ठल आणि कुंडलिनी शक्ती एकच आहे. समचरण विटेवरी म्हणजे समताकदीच्या 2 शक्ती मूलाधार विटेवर उभ्या आहेत. विठ्ठलाबरोबर रुक्मिणी ही समशक्ती, ते स्त्री पुरुष समतेचं प्रतीक अशी ही एक संकल्पना मांडता येईल. विठ्ठल पिता स्थिर आदर्श ठेवून रुक्मिणी मातेची शक्ती जणू स्वार्थी भक्त नंतर वापरू लागले. त्या रुक्मिणीचे नाव रुखमणी म्हणजे तृष्णेला मनात रोखण्याचा इशारा देणारी मूर्ती असं प्रतीक इथे तयार झालं. आता हे फक्त काही पानामध्ये दिलेलं आहे, परंतु हे आपल्याला समजायचं असेल तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून आपण थोडं अधिक त्याच्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आणि त्यासाठी एक फिगर आता मी आपल्याशी शेअर करतोय. आता ही जी फिगर आहे त्या फिगर बद्दलची थोडी आपण माहिती घेऊया, कारण ही जे स्वामीजीने आता आपण जे वाचलं की ते समजून घेण्यासाठी आपल्याला हे बघितलं पाहिजे. तर ते बघू आपण. ही फिगर आहे, याच्यामध्ये बघा आता ही माणसाचं रेखाचित्र आहे
हा जो मध्ये ही रांग म्हणजे मध्ये ही जी लाईन दाखवलेली आहे हे स्पायनल कार्ड आहे, म्हणजे पाठीचा कणा आहे. आता आपण योग ग्रंथामध्ये प्रत्येक योग ग्रंथाच्या निमित्ताने ध्यान करतोय आणि ध्यान ही संकल्पना आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. कारण दोन गोष्टी आवश्यक असतात. एक म्हणजे चित्त शांत होणं आणि चित्त शुद्ध होणं. सत्कर्मानी किंवा निष्काम कर्मानी किंवा निस्वार्थ कर्मानी चित्त शुद्ध होतं आणि निस्वार्थ उपासनेने किंवा निष्काम उपासनेने चित्त शांत होतं. आणि ती प्रक्रिया आहे ती ध्यानाच्या बाबतीत घडत असते, ध्यानाच्या मध्ये सुद्धा घडत असते. कारण ध्यानामध्ये सुद्धा शरणांगती शिकवा स्वीकारल्याशिवाय आपण ध्यान करू शकत नाही. आता स्वामीजींनी जे दिलेलं आहे ते आपण थोडक्यात बघूया की पाठतळाशी दोन कुंड्या आहेत. ही बघा, इथे दोन कुंड दाखवलेत, इथे एक आणि इथे एक. कुंडलिनी म्हटलंय, विद्युल्लिनी म्हणताय. कळतंय का तुम्हाला? मी आता दाखवतोय इथे. ते इथे हा पाठीचा कणा आहे. इथे दोन राऊंड दाखवलेले आहेत, कुंडलिनी आणि विद्युल्लिनी. आणि ह्या दोन शक्ती आहेत असं स्वामीजी म्हणतात. ही विद्युल्लिनी म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला उपलब्ध असलेली शक्ती आणि कुंडलिनी म्हणजे ही पोटेन्शियल एनर्जी किंवा सुप्त शक्ती. म्हणजे ही आपल्याकडे उपलब्ध आहे, म्हणजे आपल्याला आहे, परंतु ती लीन असते, कुंडात लीन झालेली शक्ती म्हणून कुंडलिनी शक्ती. उपलब्ध नसलेली शक्ती ज्याला पोटेन्शियल एनर्जी म्हणतात. आणि दुसरी विद्युल्लिनी शक्ती एका कुंडामध्ये आहे, ती आपल्याला सगळ्या शरीर कारणासाठी म्हणजे शरीराचा व्यापार चालण्यासाठी उपयुक्त असते, त्याला विद्युल्लिनी शक्ती. आता ह्या सगळ्या स्वामीजींनी मांडलेल्या कन्सेप्ट आहेत आणि म्हणून ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजेत. कारण ह्या समजण्यात स्वामीजी म्हणतात की विद्युल्लिनी शक्ती ही आपण वापरत असतो आणि कुंडलिनी शक्ती ही वापरायची. आता इथे बघा, इथे कसं केलेलं, ही कुंडलिनी शुद्धी. त्याच्यानंतर हे जे आहे हे मूलाधार चक्र आहे, त्याच्यावर स्वाधिष्ठान चक्र आहे, नंतर हे बेंबीशी मणिपूर चक्र आहे, हृदयाशी अनाहत चक्र आहे, गळ्याशी विशुद्ध चक्र आहे आणि दोन भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्र आहे. ही चक्र आहे. आता कुंडली मूळ स्थिती शून्य आहे, म्हणजे आपली मूळ जन्माच्या अगोदर काही स्थिती नसते. जन्म जेव्हा होतो तेव्हा काही शक्ती आपल्याला मिळते आणि या जन्माच्या वेळेला दोन अशक्ती, म्हणजे इथे एक अशक्ती आणि इथे एक अशक्ती अशी कल्पना केलेली आहे. म्हणजे दोन अशक्ती उपलब्ध आहे. आता हे सुद्धा आणखीन थोडं आणखीन क्लिअर होईल. दोन अ म्हणजे काय किंवा दोन अ का म्हटलेलं आहे ते आपण नंतर बघू. पण आत्ता असं अज्युम करा की इथे एक अशक्ती उपलब्ध आहे, इथे एक अशक्ती. यापैकी ही जी आहे ती उपलब्ध आहे आणि ही पोटेन्शियल आहे आणि ही आपण वापरत असतो आणि आपलं जीवन सगळं ह्या शक्ती चालू असतं, सगळं जीवन. याला प्राणशक्ती म्हणा वाटलं तर, आणि हिला आत्मशक्ती म्हणू. परंतु हे स्वामीजींनी तसं म्हटलेलं नाही, इथे कुंडलिनी म्हटलंय, कुंडात लीन झालेली शक्ती. आणि मग स्वामीजींनी म्हटलंय त्यापैकी विद्युल्लिनी शक्ती जी आपण सगळ्या शरीर व्यापारासाठी वापरतो आणि अहंकारामध्ये ती खर्च होत असते, ती जी आहे ती आपल्याला मिनिमम वापरायला पाहिजे, शरीरासाठी वापरायला पाहिजे. पण अहंकारामध्ये आणि वेगळ्या वेगळ्या विकारामध्ये ती शक्ती जायत असते, ती आपल्याला वाचवायची. म्हणजे ह्याचा अर्थ आपण संयमी जीवन जगायचं. आणि मग ही जशी विद्युल्लिनी आपण कमी वापरू किंवा शांत होईल, तशी ही दुसरी शक्ती जी आहे कुंडलिनी ती हळूहळू जागृत होईल. दोन्ही एकदम जागृत होत नाहीत, परंतु ही पूर्ण शांत झाली. ध्यानामध्ये समजा ही विद्युल्लिनी पूर्ण शांत झाली तर ही कुंडलिनी जागृत होईल आणि हळूहळू हळूहळू ती वरती वरती येत इथे आज्ञाचक्रापर्यंत येईल. आणि आज्ञाचक्रापर्यंत आली की प्रत्येक स्थितीमध्ये आपण मागच्या वेळेला बघितलेलं आहे की ह्या प्रत्येक स्थितीमध्ये या प्रत्येक चक्राचं एक विशिष्ट कार्य आहे. मूलाधार चक्राचं तिथून सगळी शक्ती येते जात असते. स्वाधिष्ठान चक्रामध्ये शरीर शुद्धीचं काम आणि पुनरुत्पादनाचं काम चालू असतं. मणिपूर चक्रामध्ये अन्नपचनाचं आणि अन्नरस बनवण्याचं सगळं काम चालू असतं. अनाहत चक्रामध्ये श्वासोश्वास, आणखी हृदय रक्ताभिसरण चालू असतं. विशुद्ध चक्रामध्ये या मेंदू आणि हृदय याच्यामध्ये जे काही ट्रान्सपोर्टेशन होतं ते प्लस तिथे बोलणं, वाचा आणि जीभ ह्या सगळ्या गोष्टी इथे असतात. आणि मग इथे आज्ञाचक्रामध्ये सगळ्या आज्ञा सुटत असतात. ह्या अत्यंत सगळ्या महत्वाच्या प्रक्रिया आहेत. जसजशी
आपण ध्यानामध्ये ही विद्युल्लिनी शक्ती शांत करतो, आपण शांत होत जातो आणि कुंडलिनी हळूहळू हळू वरती येत असत जाते. तशी ही कुंडलिनी शुद्ध शक्ती असल्यामुळे किंवा आत्मशक्ती असल्यामुळे ह्या कुंडलीच्या मुळे हे सगळ्या ज्या पेशी असतात ह्या चक्राच्या संबंधित पेशी किंवा कार्य ते शुद्ध होत जातं आणि हळूहळू हळूहळू आपलं शरीर शांत आणि ऊर्जामय होऊन ह्या ठिकाणी आज्ञाचक्र आलं, ह्या ठिकाणी कुंडलिनी आली की मग तिथे ध्यान संपतं. शेवटी असं त्यांनी म्हटलेलं की इथे एक सहस्रार चक्र वरती आहे आणि जेव्हा पण ते आपल्या हातात साधन नसते, जेव्हा योग्य वेळ येते किंवा साधना आपली पूर्ण झाला जाते त्यावेळेला ही शक्ती ह्या सहस्रार चक्रातून मुक्त होते आणि त्यावेळेला उत्तम समाधीची स्थिती प्राप्त होते असं म्हटलं जातं. म्हणजे इथे जीव आहे. आता ही संकल्पना पण पुढे आपण नंतर समजून घेऊ. इथे जीव आहे आणि ह्या जीवाची शक्ती हळूहळू आपण जर का म्हणजे ऊर्ध्वगामत करत वरती वरती आणत इथे आणली आणि इथून जर का ती रिलीज झाली तर जीवाशिवाची भेट म्हणजे अशा पद्धतीची उत्कृष्ट गोष्ट होऊ शकते. पण स्वामीजी म्हणतात की कुंडलिनी जागृत आहे ती जागृत करायची नसते. कुंडलीला डेलिबरेटली जागृत करायची, ती शेपटी हालून म्हणा किंवा ती नागिन शक्ती काही काही ठिकाणी त्याचं वर्णन असं केलेलं आहे. परंतु स्वामीजी म्हणतात ती जागृत व्हायची असते. जर का आपण विकार कमी करू शकलो, आपली अहंकार आपण जर का कमी करू शकलो तर मन शांत होईल. मन शांत झालं की विद्युल्लिनी शक्ती वाचेल आणि विद्युल्लिनी जसजशी शांत होत जाईल तशी कुंडलिनी जागृत व्हायला मदत होईल. ध्यान साधायला वेळ का लागतो? कारण हे थिअरी आपण 2 मिनिटात समजू शकतो, परंतु शांत होणं, अहंकार शांत होणं हे सगळ्या गोष्टी खूप वेळेच्या आणि प्रॅक्टिसच्या असतात आणि त्या सोप्या नसतात. कारण काही जरी आपण ध्यानाला बसलो, आपल्याला विचारशून्य व्हायचा प्रयत्न केला तर नको ते विचार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने येऊ शकतात. आपण शांत बसायचा प्रयत्न केला तर ती जशी गोष्ट एक स्वामीजींनी सांगितलेली आहे की त्याला सांगितलं काय नाही, मला तुझं मन एकाग्र होत नाही ना. एक साधू असतात, ते साधूकडे कोणतरी येतो आणि तो मला ध्यान शिकवा. तर ते म्हणले काय नाही, ध्यान म्हणजे काय, एकच आपलं मन शांत करायचं आणि मग मन शांत झालं, विचार शांत झाले की ध्यान चांगलं लागतं. तो म्हणला तोच तो प्रॉब्लेम आहे की मी कधी शांत होऊ शकत नाही. माझे मन शांत करायचा प्रयत्न केला की हजारो विचार यायला लागतात. मग काय करायचं? त्याच्यावर साधू सांगतात ठीक आहे, विचार येतात ना, बरेच विचार येतात ना, मग तू फक्त एक कुठलाही विचार आला तरी हरकत नाही, फक्त माकडाचा विचार करू नकोस. ती गोष्ट माहिती असेल बऱ्याच जणांना, म्हणजे मनशक्तीच्या साधकांपैकी तरी माकडाचा विचार करू नको. तर नंतर मग तो म्हणतो ठीक आहे, एवढं सोपं आहे ना, हे सोपं आहे, मग माकडाचे विचार सोडेन, बाकी कुठलेही विचार आला तरी चालतील. ते म्हणजे चालतील. आणि मग नंतर सांगतो या तू 3 आठवड्यांनी ये, ही प्रॅक्टिस करून झाली की. तो 3 आठवड्यांनी जातो. गुरु विचारतात ती कशी काय झाली बा तुझी प्रॅक्टिस? तर म्हणलं काय झालंय, 3 आठवड्यापूर्वी माझ्या डोक्यात कधी माकडाचा विचार आला नाही, पण आता मी ध्यानाला बसलो की फक्त माकडाचाच विचार माझ्या मनात येतो. थोडक्यात ह्या गोष्टी आपल्याला वाटतात तेवढ्या सोप्या नसतात आणि म्हणून त्याला वेळ लागतो. तर ही संकल्पना अशी आहे की कुंडलिनी आणि विद्युल्लिनी ह्या 2 सारख्या शक्ती उपलब्ध आहेत. विद्युल्लिनी म्हणजे विचार आणि मनावरचा संयम आणल्यानंतर हळूहळू कुंडलिनी जागृत होईल. कुंडलिनी जागृत झाली की शरीर शुद्धीकरण, शरीर शांतीकरण होईल आणि अशा पद्धतीने ध्यान प्रगत जाईल. ही एक संकल्पना आपण या ठिकाणी बघितली आणि पुढचा जो भाग आहे तो आपण आता बघूया याच्यातला जो आहे तो. कारण मगाशी आपण जे वाचलं त्याच्यामध्ये कुंडलिनी आणि विद्युल्लिनी ह्या गोष्टी सांगितल्या होत्या. ती संकल्पना इथे क्लिअर झालेली आहे. आता हे बघा, आपण जे काय बघितलं ते थोडक्यात असं आहे. आपला म्हणजे आता ही गती जी आहे, ही गती किंवा जी शक्ती आहे ती अनेक पद्धतीने गती शरीरामध्ये असते. म्हणजे आपली हार्टबीट्स आहेत, त्याच्यानंतर पल्स रेट आहेत, ब्रेन वेव्ज आहेत, स्किन रेझिस्टन्स आहे, सगळं शरीर गतीत आहे आणि प्रत्येक गती मोजता येऊ शकते. परंतु सर्वात सोपी जी मोजायला शक्ती आहे ती आहे पल्स रेट किंवा हार्ट रेट ज्याला म्हणता येईल ती. मग स्वामीजींनी म्हटलंय की ऍज पर मेडिकल ऍव्हरेज जन्मपूर्व स्थितीमध्ये म्हणजे जन्माच्या अगोदर 3 महिने साधारणतः पल्स रेट जी त्या फिटसची असते ती 150 पर मिनिट असते. नंतर
जन्मानंतर जन्माच्या स्टेजला ती साधारणतः 120 बीट्स पर मिनिट येते आणि जसजसं वय वाढत जातं तसतसं ती जी पल्स बीट्स आहेत त्या कमी होत जातात आणि म्हातारपणी किंवा साधारणतः मृत्यूच्या समयी ती ऍव्हरेज 60ला येते. आता 150, 120 आणि 60. 150 प्री बर्थ, 120 ऍट बर्थ आणि 60 ऍट डेथ अशा प्रकारची 3 ऍव्हरेजेस आहेत. आणि ही ऍव्हरेजेस आहेत, प्रत्येकाचे असे असतील असं नाही, परंतु ऍव्हरेजसाठी हा घेतलेले. तर 150 ह्याचा अर्थ जर का 2A म्हणजे 60 म्हटलं, 2A म्हणजे 120 म्हटलं, ए म्हणजे 60 म्हटलं, म्हणजे जन्माच्या वेळेला 120 शक्ती असते ती 2A म्हटलं आणि मृत्यूच्या वेळेला 60 शक्ती असते ती ए म्हटलं, तर त्या जन्माच्या अगोदर 2.50A अशा पद्धतीने तो 2.50A, 2A आणि ए असा विचार केलेला आहे. आता ह्या ध्यानामध्ये जे आपल्याला शांत करायचं आहे ते म्हणजे आपला अहंकार सोडायचा आहे, आपला स्वार्थ सोडायचा आहे. आणि आपला अहंकार आणि स्वार्थ ज्या प्रमाणात कमी होईल त्या प्रमाणात आपले विकार कमी होतील. विकार ज्या प्रमाणात कमी होतील त्या प्रमाणात आपल्या मनाचा वेग हळूहळू कमी होईल, चंचलतेवर मात होईल आणि मग मन स्थिर शांत होण्याचा प्रयत्न होईल. आता मनाची शक्ती खूप अपार आहे. प्रकाशाचा वेग सर्वात जास्त म्हटला जातो 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद आणि मन त्याच्या पलीकडे जातं, म्हणजे 3 लाखाच्या पुढे किती जातं सांगता येत नाही, एवढी प्रचंड शक्ती आहे. आणि हे मन जे आहे, ह्या मनाची जी शक्ती आहे किंवा मनाच्या ज्या इच्छा आहेत त्या नाडी गतीमध्ये आपल्या रिफ्लेक्ट होत असतात. आणि म्हणून ध्यानाच्या शक्तीच्या खर्चात जर आपल्याला बचत करायची असेल, शक्तीच्या खर्चात जर आपल्याला बचत करायचं असेल ध्यानामध्ये, तर आपल्याला हळूहळू शांत व्हायला पाहिजे. आणि हळूहळू शांत होण्यासाठी स्वामीजी म्हणतात की आपल्याला मनाचा वेग हळूहळू कमी करायला पाहिजे, चंचलतेवर मात करायला पाहिजे. आणि थोडक्यात स्वार्थी माणूस कधीही शांत होऊ शकतो, म्हणून निस्वार्थ हळूहळू केला पाहिजे. आणि उत्कृष्ट उदाहरण स्वामीजींनी दिलंय की रामाचं, प्रभू रामचंद्रांचं अयोध्येचं राज्य त्यांच्या वडिलांचं होतं. त्या वडिलांचे ते ज्येष्ठ पुत्र होते आणि ते ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे त्यांचा हक्क होता त्या राज्यावर. परंतु आईचा म्हणजे कैकेयीचा, सावत्र मातेच्या इच्छेप्रमाणे त्यांनी एका क्षणात ते राज्य सोडलं. पण स्वामीजी म्हणतात ते राज्य सोडल्यामुळे प्रभू रामचंद्र युगानुयुगे सर्वांचे राजे झाले, त्यांचं नाव अजरामर झालं. आणि जर का त्यांनी ते कायद्याप्रमाणे राज्य स्वतःच्याच ताब्यात ठेवलं असतं तर ते अयोध्येचे एक राजा म्हणून ओळखले गेले असते. मनावर, लोकांच्या हृदयावर, हृदय सिंहासनावर त्यांनी राजा म्हणून राज्य केलं नसतं. तर थोडक्यात आपल्याला काहीतरी अशा प्रकारचा संकल्प करायला पाहिजे. आता विद्युल्लनी शक्ती आपण बघितलं, जन्माच्या वेळेला 2 आहे, मृत्यूच्या वेळेला 1 असते. म्हणजे ती जी शक्ती आहे त्या 1चा वापर आपण जपून केला पाहिजे. ह्याचाच अर्थ शक्ती घालवणारे विचार कमी केले पाहिजेत. आणि ते एकदम जमणार नाहीत, विचार कमी करणं, विकार कमी करणं एकदम जमणार नाही, म्हणून ते टप्प्याटप्प्याने केलं पाहिजे. म्हणून स्वामीजींनी सांगितलं की 6.25% पहिले विकार कमी करा. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया हे सगळे जे विकार आहेत ते 6.25% कमी करायचे. आणि स्वार्थ कमी करण्यासाठी 6.25% त्याग करायचंय. पण 6.25% सुरुवात केल्यानंतर आपल्याला जर का प्रगती करायची असेल तर 6.25 12.5 कधीतरी व्हायला पाहिजेत, कधीतरी 25 व्हायला पाहिजेत, कधीतरी 50 व्हायला पाहिजेत. अशा पद्धतीने वाढत 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 षड्विकारांचा आणि तृष्णेचा त्याग घडायला पाहिजे. कारण हा प्रत्येकाने करायचा प्रयोग आहे, प्रत्येकाने करायची जी काही गोष्ट आहे ती प्रत्येकाची आहे आणि स्वामीजी आपल्याला मार्ग सांगतात. तर अशा प्रकारे जर का आपण असा विकारांचा हळूहळू त्याग करत आपण जर का अलिप्त, विकारांपासून अलिप्त झालो तर हळूहळू आपण विद्युल्लनी शांत करू शकू. जेवढ्या प्रमाणात विद्युल्लनी शांत होईल त्या प्रमाणात कुंडलिनी जागृत होईल. आणि मग कुंडलिनी जागृत झाली की ती हळूहळू चक्राकडे ऊर्ध्वगामी प्रवास सुरू करेल. आणि म्हणून उपाय एकच आहे, आपल्या हातात एकच गोष्ट आहे की विद्युल्लनी शांत होण्यासाठी प्रदीर्घ साधना करणं हा उपाय आहे.
आणि त्यासाठी प्रामाणिक आत्मपरीक्षण, आपण प्रखर निष्ठेची साधना, ह्या गोष्टी आवश्यक आहेत. चांगलं ध्यान लागण्यासाठी कर्मावरील चांगले हेतू सुद्धा महत्वाचे आहेत. म्हणजे बघा की जर का आपल्याला अर्धा ते पाऊण तास ध्यान करायचं असेल तर बाकीच्या दिवसातले 8, 10, 12 तास जे काय असतील त्यामध्ये जर का आपले हेतू वाईट असतील, आपल्याला आंब्या लबाडीचे हेतू असतील, तर आपलं ध्यान लागणं शक्य नाही. आणि म्हणून ध्यान लागण्यासाठी वर्तन पण चांगलं पाहिजे. अशा पद्धतीने ही साखळी जी आहे ती आपल्याला समजून सांगते. आता हे कुंडलिनी शक्ती आणि विद्युल्लिनी शक्तीची काही वैशिष्ट्य थोडक्यात आहेत, ती स्वामीजींनी असं सांगितलेली आहे की कुंडलिनी शक्ती आहे शांत आहे, विद्युल्लिनी बाकी अशांत आहे. कारण विद्युल्लिनी सारखी विकारामध्ये ही होत असते, कुंडलिनी ही शांत झोपलेली, त्या कुंडामध्ये लीन झालेली अशी ती शक्ती आहे. विद्युल्लिनी प्रगट शक्ती आहे, तिचं आपल्याला प्रत्येक ठिकाणी लक्षात येते, वेगळ्या वेगळ्या गतीमध्ये ती प्रगट होती शरीरातल्या. कुंडलिनी अप्रकट शक्ती आहे. विद्युल्लिनी कायनेटिक शक्ती आहे, गतिमान शक्ती आहे. कुंडलिनी पोटेन्शियल शक्ती आहे. पोटेन्शियल म्हणजे तिच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे, परंतु ती सुप्त आहे. विद्युल्लिनी शक्ती आपल्या कार्यासाठी, शरीर कार्यासाठी उपलब्ध आहे आणि कुंडलिनी अनुपलब्ध आहे. फक्त ती आपल्या ध्यान स्थितीमध्ये जागृत होऊ शकते आणि आपल्यामध्ये एक पारमार्थिक बदल घडू शकते. आणि बघा स्वामीजी म्हणतात, एक शक्ती जागृत असेल तर दुसरी निद्रिस्त असते. म्हणजे ज्या वेळेला आपण कुंडलिनी विद्युल्लिनी शक्ती हळूहळू शांत करू तेव्हा ती ही होईल. कुठली कुंडलिनी आपण विद्युल्लिनी शांत करू तशी कुंडलिनी जागृत होईल आणि आपली ध्यानामध्ये प्रगती होईल. मग स्वामीजीने एक छान उदाहरण दिलंय की जातं असतं, जातं पूर्वी जातं होतं गळण्यासाठी, एक खाली त्याला तळी असायची आणि वरती एक फिरवायची तयारी असायची. तर त्याच्यामध्ये पाहिलं की पीठ व्हायचं असेल तर खालची जी तळी आहे ती स्थिर राहिली पाहिजे आणि वरची फिरती राहिली पाहिजे, तरच पीठ होऊ शकतं. दोन्ही फिरायला लागल्या तर पीठ होणार नाही. असं म्हणून ते म्हणतात की जर कुंडलिनी जागृत व्हायची असेल तर विद्युल्लिनी शांत झाली पाहिजे. दोन्ही जागृत असल्या शक्ती तर जीवन जगणं अशक्य. काही काही मध्ये अशा गोष्टी आलेल्या आहेत किंवा आपण जे आपल्या सुद्धा वाचनात आलेले असेल की चुकीच्या पद्धतीने जर का कुंडलिनी जागृती करण्याचा प्रयत्न केला आणि तीही जागृती झाली आणि विकार शांत झाले नाहीत तर त्या माणसाचं जीवन अत्यंत अस्थिर आणि सगळं ते रोगी पद्धतीचं होतं. म्हणून दोन्ही शक्ती जागृत असल्या तर जीवन जगणं अशक्य. म्हणून एक स्थिर आणि दुसरी अस्थिर अशी आवश्यकता आहे. निसर्गाने एक स्थिर ठेवलेली आहे तिला कुंडलिनी म्हणतात आणि जी प्रगट ठेवलेली आहे त्याला विद्युल्लिनी म्हणतात. आपण साधनेने जर का विद्युल्लिनी शांत करू शकलो तर आपल्याला खऱ्या पद्धतीने या साधनेत प्रगती करता येईल, असा त्याचा भाग आहे. आता हे सगळं आपण ऐकलं की ऐकूनच आपल्याला वाटेल अरे बापरे हे सगळं कशाला करायचं, त्यापेक्षा आपलं चाललंय ते कसं चाललंय, छान चाललेलं आहे. छान चाललेलं आहे म्हणजे जिथपर्यंत छान चाललंय तिथपर्यंत छान चाललेलं असतं. पण बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो की हे काय चाललंय जीवनामध्ये. तर स्वामीजी म्हणतात आपल्याला तर ह्या पद्धतीने सांगतात. ते म्हणतात हे बघा मी तुम्हाला मार्ग दाखवतोय, मी तुम्हाला विचारपूर्वक मी स्वतः जे काही अनुभवलं त्याच्याबद्दलचे तुम्हाला गोष्टी सांगतोय आणि शेवटी हे सगळं तुम्हालाच करायचंय. आणि मग त्यांनी उदाहरण दिलंय की पूर्वीचा स्टोवचा उदाहरण दिलंय. स्टोव होता पूर्वी. स्टोव म्हणजे रॉकेलचा एक हे असायचा की ज्याच्यातून रॉकेलचा काय म्हणायचं त्याला, राखेलची शेगडी. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की तुम्हीच स्टोव आहात, तुम्हीच रॉकेल आहात, तुम्हीच बर्नर आहात, तुम्हीच सर्व काही आहे. मग माझा उपयोग काय आहे? तर माझा उपयोग फक्त काडी पुरता आहे. काडी पेटवल्याशिवाय तो स्टोव पेटणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला मार्ग दाखवतोय आणि मी तुम्हाला एक प्रकारची प्रेरणा देतोय. ध्यान सहज लागत नाही आणि म्हणून वर्तन कसं त्याच्यावर ते अवलंबून असतं. आपण काही पाप गफलत केली असेल तर नीट झोप सुद्धा लागत नाही. म्हणजे ज्या दिवशी ते खरोखर ज्यांची आता खूपच जाड कातडी झालेली आहे त्यांना काही केलं तरी झोप लागत असेल किंवा झोप लागत नसेल तर अन्य उपायाने ते झोपत असतील. परंतु सरळ वागणारी जी माणसं असतात त्यांनी हातून चुकून जरी पाप घडलं, चुकून जरी गफलत झाली तर झोप लागत नाही. मग जर मनात समता नसेल आणि विषमता असेल तर आपलं ध्यान लागणार नाही. विषमता म्हणजे शब्द विकारांचे होणारे प्रादुर्भाव, ते जेवढे कमी तेवढी माणसाच्या मनाची समता होईल. आणि म्हणून आपण
हळूहळू सुरुवात करायला पाहिजे, 1.25% सुरुवात करायला पाहिजे. ते टाळून प्रक्रिया सुरू होणार नाही. आता ह्या ठिकाणी आपण हे 150, 120 आणि 60 ह्या गोष्टी बघितल्या. 150 हा जो पल्स रेट आणि हे ऍव्हरेज आहेत, लक्षात घ्या. प्रत्येकाचा 150, 120, 60 असा असेल असं नाही, परंतु मेडिकल ऍव्हरेज आहे की आपण बघितलं की माणसाचं शरीर हे जन्मापासून मृत्यूपर्यंत गतीत असतं आणि ह्या गतीमुळे माणसाची जी शक्ती असते ती खर्च होत असते. आणि सर्वात सोपी आपण बघितली की पल्स रेट ही जी गोष्ट आहे त्या पल्स रेट प्रमाणे आपण मग ध्यानामध्ये पल्स रेट कमी होते का किंवा वाढते का हे आपण बघतो. उदाहरण दिलं की नेपोलियनची ऍव्हरेज पल्स रेट तो जीवनात असताना सुद्धा 40-45 होती. तर ती कशी 150, 120 आणि 60 आपण धरलं, त्या ऍव्हरेज समजा 100 धरलं आणि 60 वर्षाचं आयुष्य धरलं, 100 पल्स पर मिनिट, एका मिनिटाला 100 पल्स, म्हणून एका तासाला 100 गुणिले 60, एका दिवसाला 100 गुणिले 60 गुणिले 24, एका वर्षाला 100 गुणिले 60 गुणिले 24 गुणिले 365 आणि ऍव्हरेज या पुस्तकात तरी स्वामीजींनी 60 वर्षाचं आयुष्य त्या नो युअर डेथ मध्ये दिलेलं आहे. म्हणून ते सगळं 315,36,00,000 अशा पद्धतीची जी पल्स रेट येते आणि हे टिपिकल आहे. आणि मग स्वामीजींनी असं म्हटलंय की अशा प्रकारची मांडणी मी अनेक तज्ञांसमोर केली आणि कन्सेप्च्युअली हे सगळ्यांनी आता पुढे काय होत असेल. मृत्यूच्या समयी 60 जी गोष्ट असेल म्हणजे 60 पल्स रेट आहे समजा असं ऍझ्युम केलं आणि 60 पल्स रेटला माणसानी देह सोडला म्हणजे 120 पासून 60 पर्यंत जो काही एनर्जी खर्च झाली ती जी काय 300 आता आपण म्हटली 315,36,00,000 ही जी आहे ही सगळ्या म्हणजे 120 पासून 60 पर्यंत पल्स रेट येण्यासाठी लागणारी ही प्रचंड शक्ती आहे. परंतु मृत्यूच्या समयी 60 शक्ती रिलीज होते. याचा अर्थ असा की मृत्यूनंतर सुद्धा काही शक्ती उरते, परंतु ती शक्ती शरीर चालवण्यासाठी कमी पडते. ह्याच्यासाठी मन शरीर सोडतं असा अर्थ. हा विषय वेगळा आहे, आपण इथे घ्यायला नको. परंतु ती 60 शक्ती जी आहे ती 60 शक्ती आपण वाचवली तर मृत्यूच्या वेळेला जी शक्ती उपलब्ध असेल ती खूप जास्त असेल आणि ती खूप जास्त शक्ती असेल तर त्याच्या पुढचं आयुष्य आहे, मृत्यूनंतरचं आयुष्य हे अधिक चांगलं होईल. हा एक ध्यानाचा फायदा आहे, हे पण सांगितलेलं आहे. आणि मग 60च्या नंतर जर का जेव्हा मृत्यू झाल्यानंतर 60 एनर्जीची शक्ती रिलीज झाली 60 पल्स रेटला आणि त्याच्यानंतर माणसाला जर काही इच्छा शिल्लक असतील तर 60ची 70, 80, 90, 100 असं करता करता जेव्हा ती 150 होईल तेव्हा ऑप्शन राहील तुम्हाला जन्म घ्यायचा आहे का. जन्म घ्यायचा असेल म्हणजे इच्छा शिल्लक असेल तर जन्म घ्यायला लागेल आणि इच्छा शिल्लक नसेल तर मग जन्म न घेता ती 150, 100, 200, 300 असं करता करता इन्फिनिटी पर्यंत जाईल आणि त्याला मोक्षाचं म्हटलेलं आहे. किंवा ही 60 जी आहे ती न वाढता सोडत 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 शून्यावर आली तर त्याला सुद्धा एक प्रकारचा मोक्षच म्हटलेला आहे, त्याला निर्वाण असं म्हटलेलं आहे. अशी संकल्पना स्वामीजींनी दिलेली आहे. हा भाग अर्थात ह्या पुस्तकाचा नाहीये, परंतु हे आता ग्राफिकच्या माध्यमातून आपण एक बघण्याचा प्रयत्न करू. हे आपण जे काही आता केलं म्हटलं
त्याच्याबद्दल एक फिगर शेअर करण्याचा आपल्याला प्रयत्न करतो मी, आणि जमलं तर बघू. 1 मिनिट फक्त. दिसतंय का फिगर? हो. हा. मग इथे आता आपण जी चर्चा केली ती अशी आहे की प्री बर्थ 150 दाखवलेली आहे. लाईफ आफ्टर डेथ कशा पद्धती असेल आपण आता मी तुम्हाला जे सांगितलं ते कदाचित चाललं नसेल ते ह्या फिगरनी कळेल. जन्मपूर्व 150 पर मिनिट ही पल्स रेट असते. साधारणतः जन्म झाल्यानंतर पहिल्या वर्षामध्ये 120 ॲव्हरेज बघितलेलं आहे त्यांनी. 7 वर्षाला ती 90 येते, नंतर 14 वर्षाला 85. आता ही ॲव्हरेज झालेली आहे. 40 वर्षाला 80 आणि 60 वर्ष किंवा बिफोर डेथ ही 60. अशा पद्धतीने 150 पासून शक्ती कमी 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 होत 60 पर्यंत येते आणि 60 ला आफ्टर डेथ रिलीज होते. आता जर का ह्या ठिकाणी जर का वासना शिल्लक असतील, इच्छा शिल्लक असतील, तर शरीर तर सुटलेलं आहे आणि शरीराशिवाय तर इच्छा पूर्ण होत नाहीत. इथे नुसतं अंतःकरण किंवा मन किंवा वासना बुद्धी किंवा वासना शरीर म्हणतात तेवढं शिल्लक आहे. या वासना शरीराच्या वासना पूर्ण करण्यासाठी त्याला शरीर पाहिजे. आणि म्हणून या 60 नंतर ह्या सगळ्या काही कुठल्याही परिस्थितीत 60, 70, 80, 90, 100 असं करता करता 150 या ठिकाणी आलं तर 150 ला परत जन्म घ्यायचा ऑप्शन आहे. परंतु इच्छा शिल्लक नसेल तर मग तो 150 ला जन्मच घेणार नाही. ती वाढत वाढत इन्फायनिटी पर्यंत जाईल आणि ह्या ठिकाणी मोक्षाची संकल्पना आहे. किंवा बिफोर डेथ ही 60. अशा पद्धतीने 150 पासून शक्ती कमी 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 होत 60 पर्यंत येते आणि 60 ला आफ्टर डेथ रिलीज होते. आता जर का ह्या ठिकाणी जर का वासना शिल्लक असतील, इच्छा शिल्लक असतील, तर शरीर तर सुटलेलं आहे आणि शरीराशिवाय तर इच्छा पूर्ण होत नाहीत. इथे नुसतं अंतःकरण किंवा मन किंवा वासना बुद्धी किंवा वासना शरीर म्हणतात तेवढं शिल्लक आहे. या वासना शरीराच्या वासना पूर्ण करण्यासाठी त्याला शरीर पाहिजे. आणि म्हणून या 60 नंतर ह्या सगळ्या काही कुठल्याही परिस्थितीत 60, 70, 80, 90, 100 असं करता करता 150 या ठिकाणी आलं तर 150 ला परत जन्म घ्यायचा ऑप्शन आहे. परंतु इच्छा शिल्लक नसेल तर मग तो 150 ला जन्मच घेणार नाही. ती वाढत वाढत इन्फायनिटी पर्यंत जाईल आणि ह्या ठिकाणी मोक्षाची संकल्पना आहे. किंवा दुसरा ऑप्शन असं की आफ्टर डेथ त्याला काही इच्छा शिल्लक नाही म्हणून तो आहे ती शक्ती सोडत सोडत सहज झिरो येईल आणि ही झिरो झाल्यानंतर ही महानिर्वाणची संकल्पना आहे. आणि झिरो टेंड्स टू इन्फिनिटी असं पण म्हणतात सायन्समध्ये. म्हणजे ही झिरो संकल्पना आणि इन्फिनिटी संकल्पना ही जरी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने असली तरी वासना मुक्ती ज्याची झालेली आहे, कुठलीही वासना शिल्लक राहिलेली नाही, ही हे म्हणजे माणसाच्या जीवनाचं उद्दिष्ट हे आहे की हे फक्त माणसाला फक्त शिल्लक आहे. कुठल्याही इतर जीवाला हे शक्य नाही. माणसालाच फक्त हा विचार करून अशा पद्धतीने हे म्हणजे आपल्या मनाची घडी बसून वासना पूर्ती करून आणि अलप्त होऊन देह सोडणं शक्य आहे. आपल्या मनाची घडी बसून वासना पूर्ती करून आणि अलप्त होऊन देह सोडणं शक्य आहे. आणि म्हणून मानव जन्म खूप महत्वाचा म्हणतात. ही थोडक्यात आपण ह्या ठिकाणी हे बघण्याचा प्रयत्न केला या फिगरच्या माध्यमातून. आपल्याला ध्यान करायचंय आज. आणि बाकीच्या आता पुढचा जो भाग आहे तर थोडक्यात विद्युल्लिनी शक्ती ही 2 आहे सुरुवातीला आणि 1 त्यातली उपलब्ध असते म्हणून ती आपल्याला नीट वापरली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करण्यासाठी आपलं जीवन जे आहे ते शिस्तशीर असलं पाहिजे. आपले संकल्प पाळले गेले पाहिजेत. आपण जीवनाचा विचार वरवर न करता खऱ्या पद्धतीने आपला विचार केला पाहिजे. तर मग ध्यान पण चांगलं लागेल आणि ध्यान जसं चांगलं लागेल तसं आपल्याला चांगल्या पद्धतीने जीवन जगता येईल. आता ह्या ठिकाणी आपण ध्यानाच्या प्रक्रियेकडे जाऊया. आज जो आपण ध्यान घेणार आहोत ते हेच शरीराशी संवाद हेच ध्यान आपण घेणार आहोत. तर
ही ध्यानाची ही फिगर मी शेअर करतो आपल्याकडे. ही षडचक्र ध्यान जे आहे ते आपण नेहमीच जे आहे प्रत्येक चक्रातून जाणारं ध्यान ते आज जेवढं जमेल ते एक 10-15 मिनिटं तरी घेऊया आपण आणि आपण सुरुवात करूया. नंतर मी फिगर शेअर करतो. ध्यान स्थितीमध्ये जावं. पाठीचा कणा ताठ, मन शांत. या सगळ्या विचाराच्या पार्श्वभूमीवर आपण ध्यान प्रक्रियेशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. हे आत्म्या, तू एकाग्रता शक्ती मिळवण्याच्या अत्यंत उच्च अवस्थेला जाणार आहेस. बाजूला योग्य असं वातावरण करवेल तेवढं तयार केलेलं आहे. उरलेली शांती तू मनाने मिळवायची आहेस. यापुढे कानाने बाजूचे आवाज ऐकू नकोस. तुझ्या सूक्ष्मग्राही नाकातून केवळ जीवनदायी हवाच आत येऊ दे. या आवाजाशिवाय बाहेरचं सर्व जग बंद कर. तुझ्या आत्म्याचा साक्षात्कार करून घेण्याचा एक अपूर्व अनुभव तू घेणार आहेस आणि त्यासाठी चांगली बुद्धी ही पहिली गरज आहे. शांत एकाग्र राहण्यासाठी चांगली बुद्धी तू स्वतःकडेच माग. सूर्यतेजाने तुझ्या आत दिलेली शक्ती तू चांगल्या बुद्धीसाठी खर्च कर आणि त्या प्रतीकाचा मंत्र ऐक. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हे शब्द वारंवार ऐकताना तू तिकडे दुर्लक्ष करायची सवय बाळगशील. तसे मुळीच करू नकोस. चांगली बुद्धी मागितली आहेस ती तुला मिळणारच आहे. तिला पात्र राहण्यासाठी शांत एकाग्रता तू करणार आहेस. हे आत्म्या, तू चांगल्या बुद्धीची इच्छा केलीस, तुझ्या हिताच्या बुद्धीची इच्छा केलीस. चांगली बुद्धी म्हणजे समता. विचकू नकोस. आता तुझ्यातली, तुझ्या स्वतःच्या आतली समता तरी करशील की नाही? तू स्वतःलाच आतली वागणूक नीट देत नाहीस हे बुद्धीने कबूल करशील की नाही? तू विचारशील, मी स्वतःला चांगली समतेची वागणूक कशी दिली नाही? अरे जीवा, तुझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला मन आहे असं अनेक बुद्धिनिष्ठ अभ्यासकांनी संशोधन केलेलं आहे. त्या तुझ्या छोट्या छोट्या असंख्य शरीर सहकार्यांची तू कधी दखल घेतली आहेस का? घे बरं दखल. चांगल्या बुद्धीच्या लेण्यातून ज्या पेशींच्या सहकार्याने तू हसतोस, अन्न पचवतोस, त्या सगळ्यांचा आळीपाळीने एकेका थरावर परामर्श घे. जसं तू पाहुण्यांना विचारतोस, केव्हा आलात, कोठून आलात, बरं आहे ना, तसं आपल्या शरीरातल्या दुर्लक्षित सहकार्यांना विचार बरं, कोठून आलात. मग त्या प्रश्नातून पेशीमन स्वतःला विचारतं, कोठून आलो मी. तेव्हा विचार त्याला, पण थांब हं, तुझ्यातर्फे मीच विचारतो, कारण तुला शांत बसायचंय. विचारू तर प्रश्न तुझ्या पेशींना, तुझ्यातर्फे.
कोठून आलात म्हणून विचारतो. कोठून आलात? कोहम कोहम कोहम. आता तुम्ही खरे एकचित्त झाला आहात आणि तुम्हाला त्या पेशींकडून उत्तर येत आहे. सोहम सोहम सोहम. तुमच्या सहज आलेलो आहोत आम्ही. किती किती आनंदाची गोष्ट. आज तुम्ही आमची आठवण काढली. तुमच्या शरीरात राहून आजपर्यंत आम्हाला विषमतेचं दुःख होतं. आज तुम्ही आमच्याशी बोललात, आठवण काढली. आम्हाला विसरू नका. आमच्याशी बोलत जा. आम्ही तुमच्याच बरोबर आलेलो आहोत. सोहम सोहम सोहम. पण हे जीवा, तू असं शरीरातल्या अब्ज अब्ज पेशींशी थोडंच बोलणार आहेस. सगळ्या पेशींना एकत्र म्हणून हे बोललास. ठीक केलंस. आता हाच संवाद 6 मुख्य ठिकाणी घडवायचा आहेस. कोहम सोहम ही प्रश्नोत्तर मनातच ठेव आणि तुझ्या शरीरातल्या खालच्या भागांपासून सुरुवात कर. मांडी घालून बसला आहेसच तर कमरेच्या मागच्या भागापासून मेंदूपर्यंतचा भाग निवडूयात. तोच महत्वाचा आहे. हे जीवा, तू तुझ्या जाणीवेचा प्रचंड साठा पाठकण्याच्या खालच्या टोकाला करून ठेवला आहेस. तेथे कितीतरी वाटांनी तुझी शक्ती येते आणि जाते. शरीरातल्या या मागच्या पहिल्या चक्राचं नाव आहे मूलाधार चक्र. हा चौक महत्वाचा आहे. स्वच्छतेची केंद्र इथंच आहेत. जीव निर्माण करण्याची हत्यारं इथंच आहेत. हे प्रथम शुद्ध करायला हवं. जा, या चौकामधून नसानसांच्या वाटांनी समतेचा, ओजाचा, शक्तीचा संदेश पोहोचव. पहा पहा, अगदी तळातून एक सूक्ष्म ओज वर वर येत आहे. किती तेज त्याचं, केवढी दीप्ती, रंग सांगता येणार नाही. तरीही सर्व बाजूंनी लखलखतं तेज. बिंदूत साठवलेलं ब्रह्मांड वर वर येत आहे. पण तुझं ध्यान बिंदूवरच राहू दे. बाकीचं काम तेजाच्या उलट्या धारा आपोआप करतील. या चौकात तू यशस्वी झालास. कोहम सोहम. ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ज्यानं तुझ्या जीवनाला स्वच्छता दिली, मूळचं तेज राखायला जागा दिली, तो मूळचा चौक म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. ते तू ओलांडत आहेस. तेथे पुन्हा प्रश्न विचार. कोहम कोहम. उत्तर येईल सोहम सोहम. तेज 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 तेज. तुझ्या आवडत्या दुसऱ्या जीवाच्या मिलनाचं हे शक्ती केंद्र आहे.
दुसऱ्यावर अवलंबून असणारा वैवाहिक आनंद तू पत्करलेला आहेस, तर त्याचं उत्कृष्टत्व इथं जागृत होईल. यापुढे तुझं तेज, तुझी शक्ती आता स्वाधिष्ठान चक्रात पोहोचली आहे. स्व अधिष्ठान, माझं अधिष्ठान असं तू म्हणावंस असं हे स्थान आहे. तुझ्या मुलाबाळांचं प्रेरणास्थान आहे. तसंच दुसऱ्या दृष्टीनं तू जेथून निर्माण झालास त्या स्थानाचं प्रतीक आहे हे. इथं फुललेल्या स्फुल्लिंगानं ते प्रतीक अधिक तेजस्वी, शक्तिवान, धैर्यवान, वीर्यवान बनेल. शरीरातल्या समतेप्रमाणे दुसऱ्या शरीराशी समबंध राखील. अखेरच्या समतोल वाटचालीचा हा एक आवश्यक उच्च समभोग तू तटस्थपणाने पाहिलास. याचा उपयोग तुला नंतर होईल. तुझ्या कुटुंबाचं, संकुल मानवतेचं त्यातून कल्याण होईल. कर्तव्यपूर्तीच्या उद्गारांनी तू हा चौक ओलांडतो आहेस. वीर्य रसांचा कुंभ येथे निर्माण होत असला तरी त्यासाठी लागणारं अन्न नाभी केंद्राच्या पुढच्या चौकातून येणार आहे. तिकडे तू नंतर लक्ष देणार आहेस. तूर्त तुझ्या शरीरशुद्धीची ही सगळी क्रिया चांगली करण्यासाठी खालून वर येत असलेली सूक्ष्म शक्ती वर वर यायला हवी. ती इथंच आहे. तू द्रष्टा होऊन ती पाहतो आहेस. मूलाधार चौकातून स्वाधिष्ठान चक्रात पोहोचलेली ही शक्ती तू द्रष्टा होऊन पाहतो आहेस. या मागोमाग डौलात वर चढलेली ती शक्ती पहा. ती खालून वर आलेली सूक्ष्म बिंदू शक्ती, निराकार, तेजपुंज, वेगवान, वेलाशून्य, सूक्ष्म प्राय पण तरीही पर्वतप्राय. तुझ्या शक्तीचं आश्चर्य तिसऱ्या चौकात पोहोचलं आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तिसरा चौक किती भव्य आणि महत्वाचा. नाभी केंद्रात, मणिपूर केंद्रात जसा दुसरा मेंदूच अवतरलेला आहे. पोटातले निरनिराळे अन्नरस, रसशक्ती याचं रूपांतर करण्याचं विलक्षण काम इथं चहूवाटांनी होत आहे. याची शुद्धी तू एकाग्रतेने करतो आहेस. या सर्व कार्याला तू नम्र नमस्कार कर. त्याची चौकशी कोहम न करणार आहेसच. तुझ्या सर्व अन्नाचं सुरेख शक्तीत रूपांतर करणारे हे तुझे पेशी सहकारी आहेत. त्यांना दिवसभर शांतीने वागव. संतापाचे लोट तू आत पोटात सोडणार नाहीस. त्यामुळे तुझं अन्न शुद्धच राहील. अशी तुझी बुद्धी शुद्ध राहो. याही चौकात तू यशस्वी झाला आहेस. कोहम 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 सोहम सोहम सोहम. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. चौथ्या चौकात गतिशून्य गती तू अनुभवणार आहेस. केवढं आश्चर्य आहे. तिसऱ्या चौकात अन्न तयार होण्यासाठी जी गती लागली ती वाटण्याचं कार्य या अनाहत चक्र चौकात चाललं आहे. तू ती शक्ती
धसमुसळेपणाने वापरू नकोस. शांत प्रवाहीपणानं या चौकातून ती गती जाऊ दे. तुझ्या जीवनाचं चक्र अखंड चालवणाऱ्या या चौकात उभा राहून विचार, कोहम कोहम कोहम. केवढी नीरव शांतता, निस्तब्ध शांती, अगदी शांत शांत. खालपासून वर येणारं तेज तुझ्या या शांतीतच वरपर्यंत चढलं जात आहे. पहा, केवढा अपूर्व चमत्कार दिसतो आहे. डुलत डवलत येणारं ते तेज शक्तीनं ओतप्रोत भरलेलं आहे. केवळ तुझ्या एकाग्र शांतीनं पाहण्याचं भाग्य तुला येत आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. 5व्या चौकापर्यंत तू मजल मारलीस. या चौकाचं नाव विशुद्ध चक्र चौक आहे. वरून शुद्ध श्वासाची गतिशक्ती हृदयाकडे याच भागातून जाते. तर दुसऱ्या बाजूनं या कंठातच शब्द फुटतात. पण या क्षणाला शब्दाचा उपयोग काय? मनातल्या मनात सुद्धा शब्द उच्चारू नकोस. या स्थानचक्राला निशब्द शांती मिळू दे. त्यानंच शक्ती प्रवाह शांत होईल, तेजोमय राहील. द्रष्टा हो, बोलू नकोस. आता फार वरच्या अवस्थेला जातो आहेस. शक्ती वर वर येते आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. 6व्या आणि अखेरच्या केंद्रामध्ये शक्ती वर आलेली आहे. या केंद्राचं नाव आहे आज्ञाचक्र. कोहम कोहम अरे जीवा, इथूनच तुझ्या आज्ञा सुटत होत्या. पाहण्याच्या, ऐकण्याच्या आणि तुझ्या सगळ्या आज्ञा वल्गना इथूनच सुटत होत्या. जरुरीपेक्षा जास्त संकल्प करण्याचं स्थळ इथंच होतं. याच पेशींच्या साह्याने तू सगळ्या महत्वाकांक्षेच्या पाठीमागे सगळी शक्ती उधळत होतास. ठीक आहे, तुझ्या महत्वाकांक्षा पुऱ्या होण्यासाठी शक्ती राखशील का नाही? उत्तम उन्नतीसाठी काही काळ शांती पाहिजे. ती तुला इथल्या पेशींशी समजूत करूनच साधेल. तर मनानं सुद्धा पाहायचं थांबव. अगदी पूर्ण पूर्ण पूर्ण. आता पूर्ण कल्पना शून्य हो. शांत हो. शांत शांत शांत. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल इतरांना दोष देण्याऐवजी मी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन.
त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु. सर्वांना धन्यवाद. हरिओम.